शलाका व्लॉगच्या या सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आजचा व्लॉग खूपच छान होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। कारण आम्ही आलो आहोत रत्नागिरीतील सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आणि ते आहे हापूस ॲग्रो टुरिझम। तर आहात ना तयार व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी? तर चला आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवते हापूस ॲग्रो टुरिझम। इथे आतमध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला पाहायला मिळतात बरीचशी अशी आंब्याची झाडे। तर हे आहे हापूस ॲग्रो आणि इथे तुम्हाला सर्व बांधकाम हे चिऱ्याचंच पाहावयास मिळेल। आम्ही इथे सकाळी 9 वाजताना एंट्री केलेली आहे, त्यामुळे इथे आल्यावरती सर्वात पहिलं तुम्हाला नाश्ता खायला दिला जातो। हे टुरिझम जे आहे ते आहे रत्नागिरीतील तोंडे या गावी आणि तोंडे हे आमचंच गाव आहे पप्पांचं। तर आमच्याच गावामध्ये आम्ही आलो आहोत इथे टुरिझम हे पाहण्यासाठी। इथे पाण्यामध्ये हे मासे आहेत ठेवलेले त्यांनी। इथे पोपट पण आहेत आणि ते खूपच आवाज करत आहेत आणि सुंदर पोपट आहेत इथे। इथे या हॉटेलमध्ये बसायची खूपच छान सोय आहे। इथे सगळ्याजण आता बसलेले आहेत नाश्ता करायला। तर आता आम्ही सर्वजण इथे नाश्ता करायला बसलेलो आहोत आणि नाश्ता पण आलेला आहे आणि नाश्त्यामध्ये आहे आंबोळी, कैरीची चटणी, दही चटणी आणि थालीपीठ आणि खूपच टेस्टी आहे नाश्ता इथला। आणि हा आहे मातीच्या भांड्यामध्ये चहा। डेकोरेशनसाठी त्यांनी इथे सुंदर असे मोर पण ठेवलेले आहेत, जे मला खूप आवडले। सर्वात सुंदर आणि मला आवडलेले डेकोरेशन म्हणजे हापूस ॲग्रो जे नाव लिहिलेले आहे ते नारळ आणि त्यात आंब्याचा आकार देऊन त्यात हापूस ॲग्रो हे नाव लिहिलेले आहे। त्याच्याच बाजूला छोटीशी गुढी देखील उभारलेली आहे त्यांनी। भिंतीवरती फोटो आहेत आणि एक कंदील पण तुम्ही पाहू शकता। तुम्ही जर इथे व्हिजिट केलेली असेल तर तुमचा फोटो पण तुम्ही इथे लावायला देऊ शकता। इथे आहे हा फिश टँक आणि त्यामध्ये आहे हा सुंदर असा मासा। इथे हा सुंदर असा झोपाळा सुद्धा आहे बसण्यासाठी। मला निसर्गाची खूपच आवड आहे, त्यामुळे हे ठिकाण तर मला खूपच आवडले आणि मला खूप फ्रेशसुद्धा इथे वाटत होतं। आम्ही सामी गाण्यावरती रीलसुद्धा बनवले आहेत, त्याचे व्हिडिओसुद्धा मी पुढे जोडले आहेत, ते पण तुम्ही नक्की बघा। आता आम्ही चेंज करून आलो आहोत इथल्या स्विमिंग पूलमध्ये। मी तर पहिल्यांदा स्विमिंग पूलमध्ये उतरणार आहे। खूपच सुंदर स्विमिंग पूल आहे इथला आणि इथलंही बांधकाम हे चिऱ्याचंच आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही जे बघत आहात तिथे बड्डे सेलिब्रेशन केलं जातं आणि हा इथलं हे ठिकाण आहे ते बड्डे सेलिब्रेशनसाठी, परत लग्न सोहळ्यासाठी सुद्धा सेलिब्रेशनसाठी दिलं जातं। सगळ्यांची पाण्यामध्ये आता एन्जॉयमेंट सुरू झालेली आहे। स्विमिंग पूलच्या इथून तुम्ही हे लोकेशन पाहू शकता की पाठीमागे किती सुंदर असं निसर्गरम्य सगळं दिसत आहे। इथे तुम्हाला बोटिंगसाठी सुद्धा नेलं जातं, पण आता पावसाळा असल्यामुळे बोटिंग बंद आहे आणि इथे जंगल सफारी सुद्धा आहे तुम्हाला।
पाहिलंत ना सर्वजणे किती एन्जॉय करत आहे. स्विमिंग पूलमध्ये डान्ससुद्धा करणं चालू आहे. आणि आता स्विमिंग पूलनंतर आम्ही रेन शॉवर जे असतं तिथेसुद्धा जाणार आहोत डान्स करण्यासाठी. क्यों पागल है धड़कन, क्यों तुझ पे मुझे प्यार आया है। या तू जाने इस बात को कोई क्या जाने। क्यों पागल है धड़कन, क्यों तुझसे मुझे प्यार आया है। या तू जाने इस बात को कोई क्या जाने। इथे सर्व महिलांचा एन्जॉयमेंट संपतच नाही आहे. डान्सवरती डान्स करणं चालू आहे आणि खूपच एन्जॉय करत आहोत इथे. स्विमिंग पूल कोणाला सोडावासाच वाटत नाही आहे इथे. लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनी चाल, नवी साडी आणि लाल लाल दिसते मी बारी ताजा तो माझा काल. तर स्विमिंग पूलनंतर आता आम्ही जाणार आहोत एका स्पेशल ठिकाणी आणि तुम्ही पाहत आहात ना माझा हा व्हिडिओ. तर चला त्या स्पेशल ठिकाणी, तुम्हाला इथे ठिकाण नक्कीच आवडेल. तर हे आहे ते स्पेशल ठिकाण जे मी तुम्हाला त्या दाखवणार आहे आणि तो म्हणजे आहे हा इथला धबधबा, जो आपल्या ह्या टुरिझमच्या इथून जवळच एक 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर हा आहे इथला वॉटरफॉल आणि इथे सुद्धा आम्ही खूप एन्जॉय करत आहोत.
तर इथे आता आमचं एन्जॉय करून झालेलं आहे धबधब्याच्या इथे. आणि आता आम्ही आता सर्वजण इथून निघत आहोत. आणि हा तुम्हाला मी लुक परत दाखवत आहे. माझ्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता. तर आम्ही आता इथून निघत आहोत. आणि दुपारची वेळ झालेली आहे, जेवणाची वेळ झालेली आहे. तर आता आम्ही तिथे टुरिझमच्या इथे जाणार, चेंज करणार आणि मग जेवायला बसणार. तर आम्ही आता सर्वजण चेंज करून आलेलो आहोत जेवणासाठी. आणि जेवणाची ताटंसुद्धा इथे आलेली आहेत. आणि जेवणामध्ये खूपच खास असं जेवण आहे, जे मांसाहारी डिश आहे. त्याच्यामध्ये फिश आहे, तुम्ही पाहू शकता. काय काय फिशचा रस्सा आहे. दुपारचे आता 2:45 होत आलेले आहेत. आणि आता आम्ही जेवत आहोत. आणि अजूनही थोडा एन्जॉयमेंट बाकी आहे. तर आज आम्ही सगळेजण आलो होतो हापूस ॲग्रो टुरिझम इथे. तर आपण त्यांच्या ओनर बरोबर इथे भेटणार आहोत. तर हे आहे तिथले ओनर. नमस्कार. हां, हापूस ॲग्रो टुरिझम जे आहे ते किती वर्षापासून आहे इथे? कारण आता 2.5 वर्ष झाली आहेत आमच्या या प्रोजेक्टला. 2.5 वर्ष झाली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना इकडचं नाश्ता कसा वाटला सकाळचा? जेवण नाश्त्यामध्ये काय होतं? नाश्त्यामध्ये आवळे चटणी, दह्याची चटणी, कैरीची चटणी आणि थालीपीठ. थालीपीठचा जेवण सोनेपे सुहागा. आणि जेवणात काय जेवलात? पापलेट, आपलं फिश थाळीची व्हरायटी सांगा. हा, फिश थालीमध्ये पापलेट फ्राय मोठा, प्लस बांगडाचा रस्सा, शिटकाची परत ग्रीन चटणी मधली रस्सा आणि एक शिपी. म्हणजे आणखीन अनबिलिव्हेबल. अनलिमिटेड भात, अनलिमिटेड सोलकढी तर प्रति टेस्टी. आणि मी व्हेज जेवले. व्हेज मध्ये व्हेज मध्ये काय होतं? मैत्रीण व्हेज होती, जेवण होतं. एक मैत्रीण व्हेज होती. फणसाची भाजी होती, काजूची उसळ होती आणि हे अप्रतिम आमरस होतं. घरगुती केलेलं होतं, बरोबर ना भाऊ? घरगुती केलेलं, ओळखता आलं बरोबर. आणि हे होतं ना मेथीची भाजी. भेंड्याची भाजी होती आणि दुसरी एक ह्याची खरंच बापरे, भाज्यांमध्ये पण व्हरायटीज. व्हेज वाल्यांना पण व्हरायटीज होती. जसं कॉमन नव्हतं, बटाट्याची भाजी, चपाती. स्विमिंग पूल मध्ये किती एन्जॉय केलं? स्विमिंग पूल मध्ये किती एन्जॉय केलं? लॉट ऑफ ना. सर्वात मस्त जागा. प्लस त्याच्यामध्ये आणखी आम्हाला धबधब्यावर नेलं. वॉटरफॉल. वॉटरफॉल वॉटरफॉल. हा, कुठे होता तो वॉटरफॉल? कीर बागेच्या. नाव काय ते? तर ही तुमची जी टुरिझम आहे ते कुठे आहे ते मला फक्त सांगा. हे रत्नागिरीतील तोंडे गावात आहे, जे रत्नागिरी सिटीपासून 15 किलोमीटरवरती आहे आणि रेल्वे स्टेशनपासून साधारण 13 किलोमीटरवरती आहे. ओके ओके. आणि जर कोणाला रेल्वेने यायचं असेल इथे तर मग? तर सगळी सुविधा आमच्याकडे आहे. आम्ही गाड्या पाठवतो. फक्त त्यांची या पॅकेजमध्ये बसत नाही, वेगळी कॉस्ट बसते. अगदी हवं असेल तर पूर्ण रत्नागिरी दर्शन पण आम्ही करून देतो. ओके ओके. मी यांचा नंबरसुद्धा तुम्हाला इथे देईन. म्हणजे जर कोणाला इथे यायचं असेल तर इथे येऊन तुम्ही ह्या जागेला विजिट करू शकता. आणि खूप छान जागा आहे इथे. आणि सोय पण खूपच छान आहे. जेवण तर खूपच अप्रतिम होतं. थोडा थोडा पाऊस पडायला पण इथे सुरुवात झाली आहे. पावसाचा आनंद पण लुटला ना. आधी मगातपासून नव्हता पाऊस. आधी एन्जॉय करून झाला आणि आता पाऊस आला मस्त आहे की. ठीक आहे, चला. थँक्यू.
आता मी तुम्हाला या टुरिझमची टूर करते, म्हणजे तुम्हाला दाखवते की इथे अजून काय काय आहे तुम्हाला पाहण्यासाठी. तर ते हरिण जे आहे ते तुम्ही पाहिलं तर तिथे तुम्ही उभे राहून फोटोसुद्धा काढू शकता. आणि इथे आहे हा झोपाळा ज्याच्यावर तुम्ही बसूनसुद्धा फोटो काढू शकता. तर पुढे समोरच तुम्ही पाहू शकता की इथे सुंदरसा मोर आहे, म्हणजे खरा नाही आहे तो, खोटा आहे मोर. तर इथे डेकोरेशनसाठी त्यांनी खूपच सुंदर असं हे मोराचं डेकोरेशन केलेलं आहे. इथे पण तुम्ही उभं राहून फोटो काढू शकता, आम्हीसुद्धा काढले आहेत. हे पण इथलं एक सुंदर असं ठिकाण आहे, लव्ह हापूस. इथे तुम्ही वरती जिना चढून गेल्यानंतर वरती उभं राहून तुम्ही पूर्णपणे हा टुरिझम बघू शकता आणि इथे उभं राहून तुम्ही फोटो सेशनसुद्धा करू शकता. तर कसा वाटला माझा हा टुरिझमचा इथला हा व्हिडिओ तुम्हाला, आणि इथलं जे आम्ही एन्जॉयमेंट केलं तेही तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी नक्कीच इथे टुरिझमला या भेट द्या. खूपच छान ठिकाण आहे. तर आता मी जात आहे. आम्हाला जी रूम दिली आहे सकाळपासून आम्ही इथे 9 वाजल्यापासून ते 5 वाजल्यापर्यंत इथे थांबणार आहोत. तर आम्हाला जी चेंजिंगसाठी वगैरे रूम दिली आहे ती तुम्हाला मी दाखवते. इथे सगळ्या महिलांचं भेंड्या खेळणं चालू आहे. तर चला आतमध्ये. तर ही आहे रूम. इथे तुम्हाला AC सुद्धा दिलेला आहे आणि वॉशरूम आहे. खूपच छान रूम आहे. कसं वाटलं? फुल एन्जॉय केलं ना? तर आता वाजलेले आहेत 5 आणि आम्ही आता इथून निघत आहोत. खूपच छान दिवस गेला आमचा इथे. तर इथे चालू आहे आमचा आता फायनल बाय बाय शूट. व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स इथल्या दाखवत आहे, त्या तुम्ही पहा. ज्यांना ज्यांना इथे यायचं असेल ते इथे संपर्क करू शकतात आणि इथे येऊन तुम्हीसुद्धा एन्जॉय करा जसं आम्ही इथे एन्जॉय केलं आहे. तर भेटूया आता माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.